नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना। तर पल्लवीज वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आमची सकाळ झाली होती यांच्या मस्तीनी। तर बघू शकता सकाळी सकाळी अंथरुणावरतीच मस्ती सुरू झाली होती या दोघांची पण। तर दोघंही एकमेकांना खूप मारत होते, WWF चालू होतं घरामध्ये। तर आम्ही बघत होतो यांची काय मस्ती चालली आहे, कोण जिंकणार कोण विनर होणार। पण दोघंही भारी भरले एकमेकांवरती। त्यानंतर मी मम्मीकडून कोरपड आणली होती केसांना लावण्यासाठी, तर तीच इथे मी कापून घेत होती, त्याचा गर मी काढून घेत होती। तर 2 कोरपडी होत्या, म्हणजे फांद्या होत्या त्याच्या। तर अशा प्रकारे मी त्याचं वरचं कवर काढून घेतलेलं आहे आणि जेल दाखवते तुम्हाला। तर मी केसांना लावलं होतं। तर आजच्या जेवणातला मेनू होता चिकन पुलाव। तर कोण कोण चिकन पुलाव बोलतं, कोण कोण चिकन बिर्याणी बोलतं, कोण कोण चिकन तहारी बोलतं। तर चला मी दाखवते तुम्हाला मी कशा पद्धतीने साध्या सिंपल पद्धतीने बिर्याणी करते। तर मी इथे पाव किलो चिकन घेतलं होतं आणि ते छान असं धुवून घेतलं होतं, बोनलेस चिकन आहे हे। तर त्याच्यानंतर त्याच्या मॅरिनेट करण्यासाठी जे एक ग्रीन वाटण लागतं ते सांगते। याच्यामध्ये मी कोथिंबीर, खोबरं आणि लसूण आणि एक टोमॅटो घेतलेला। तर हे पूर्ण मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं बारीक, आणि ते आता मी त्याच्यामध्ये टाकते आहे। जर तुम्हाला खोबरं वगैरे नसेल पाहिजे तर तुम्ही नका टाकू, पण खोबरं टाकल्याने एक छान चव येते बिर्याणीला। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा अशी बिर्याणी। तर इथे मी आता मॅरिनेशनसाठी ते टाकलं होतं। त्याच्यानंतर मी इथे 5 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या, त्याच्यानंतर एक छोटा टोमॅटो घेतलेला कट करून, आणि कोथिंबीर घेतली होती बारीक चिरून। तर ते पण मी आता त्या चिकनमध्ये टाकते आहे। हे असं जर अख्खं टाकलं ना तर चिकन छान मुरतं आणि खातानाही खूप छान लागते बिर्याणी। तर आता हे मी पूर्ण टाकून घेतलं याच्यामध्ये। तर आता मी दही घेते, दही पण आपल्याला ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये, कारण दहीमध्ये चिकन खूप छान मुरतं। तर आता दही टाकून घेते मी, ते दुकानातून आणलं होतं, घरातलं नव्हतं। तर छान असं फेटून घ्यायचं दही, त्याच्यामध्ये गुठळ्या नको राहायला। आणि मी ते 2-3 चम्मच टाकलेले आहेत, कारण त्याच्यामध्ये चिकन छान मॅरिनेट झालं पाहिजे। तर आता मला पाहिजे तितकं मी दही काढून घेतलं आहे आणि आता चिकन मॅरिनेट करून घेते। त्याचबरोबर मी हळदही टाकली आहे त्याच्यामध्ये, थोडीशी हळद घ्यायची, आणि थोडासा लाल मसाला पण घेतलेला आहे। लाल मसाला आपण व्यवस्थित टाकायचा, कारण आपण हिरव्या मिरच्या पण टाकल्या होत्या त्याच्यामध्ये, नाहीतर जास्त पडला की खूप जास्तच तिखट होऊन जाईल। ज्यांच्या घरामध्ये जसं तिखट खातात त्यानुसार तुम्ही मसाला ॲड करा त्याच्यामध्ये। त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आहे, कारण नंतर आपल्याला भातामध्ये पण मीठ टाकायचं आहे। तर ह्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आपल्याला। आता हे पूर्ण मिक्स करून घेते मी। त्यानंतर थोडंसं तेल पण ॲड करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये, म्हणजे एक पळी टाका तुम्ही चालेल, एक पळी तेल ॲड करा आणि चांगलं मिक्स करून घ्या ते। तर तुम्ही कशा प्रकारे बिर्याणी बनवता नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। अशा प्रकारे कोण कोण चिकन पुलाव, जास्तीच लोक चिकन पुलावच बोलतील याला, कारण बिर्याणी ही लेअरची असते। तर चिकन पुलाव बोला तुम्ही। तर आता हे पूर्ण मिक्स करून घेतलं आहे मी। त्यानंतर मी इथे बिर्याणी मसाला टाकला होता, तुम्ही कोणत्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला इथे ॲड करा, मी सुहानाचा घेतला होता। तर आता पूर्ण मिक्स करून घेतलं आहे छान, सर्व इन्ग्रेडियंट्स आपले छान मिक्स झाले पाहिजे, त्याच्यामध्ये एकजीव झाले पाहिजे। तर बघू शकता किती छान असा कलर आला आहे। मी कलर वगैरे काहीच ॲड नाही करत कधी बिर्याणीमध्ये, कारण ते चांगले पण नसतात फूड कलर वगैरे। तर त्यामुळे आपली साधी सिंपलच असते। तर हे आपल्याला जास्तीत जास्त ना अर्धा-1 तास तरी मुरत ठेवावं लागतं, कारण ते छान मुरतं। जर तुम्हाला लवकर म्हणजे लगेच जर इन्स्टंट करायचे असेल तर तुम्ही 15 ते 20 मिनटं ठेवा जास्तीत जास्त। मी तर दुपारी करून ठेवलं होतं हे, आणि ते फ्रीजला ठेवून दिलं होतं, म्हणजे ते छान मुरेल असं ह्या हेतूने मी ते लवकर मॅरिनेट करून ठेवलं होतं। तर आता ते मी फ्रीजमध्ये ठेवते, छान असं झाकण ठेवून द्यायचं त्याच्यावरती। आणि नाहीतर जर विदाऊट झाकण ठेवलं ना तर फ्रीजमध्ये सगळा चिकनचा वास पसरतो। तर त्याच्यामुळे चांगलं त्याला झाकण वगैरे ठेवायचं आणि मग त्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं। तर मी आता झाकण ठेवून घेते आणि फ्रीजमध्ये ठेवून देते त्याला। तर फ्रीजमध्ये ठेवले आणि ते मुरेल। त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो संध्याकाळच्या वेळेस मार्केटमध्ये जायला।
तर थोडीशी भाजी घ्यायची होती मला, आणि मला पुदिना पण घ्यायचा होता जो बिर्याणीमध्ये मी यूज करणार होती. कारण सकाळी मिस्टर गेले होते तर त्यांना पुदिनाच नव्हता भेटला. तर मी आता मार्केटला चाललेली. तर पावसामुळे इतकी गर्दी असते मार्केटला, तर चालायला काय रस्ता भेटत नाही लवकर. त्यानंतर मी गेली, इथून पुदिना घेतला, त्याच्यानंतर इथून मी भेळ घेतलेली खाण्यासाठी, असंच आपला टाईमपास. तर आता दोन्ही वस्तू घेऊन झालेल्या. त्याच्यानंतर मी गेलेली इथे. तर मला ही मसाला कैरी खूप आवडते, खूप छान लागते. कोणाकोणाला आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा मला. त्यानंतर मार्केटमध्ये इतका पाऊस असून पण इतकी गर्दी होती, खूप म्हणजे खूप. आणि त्याच्यामुळे कसं छत्र्या वगैरे असलं तर एकमेकांच्या छत्र्या लागतात एकमेकांना. तर असं मार्केट भरलं होतं. तर टोमॅटो घ्यायचे होते मला. टोमॅटो संपलेले, आणि टोमॅटो पण इतके महाग झाले, 60 रुपये किलो झाले टोमॅटो. तरी पण मला एका ठिकाणी 40 रुपये किलोने भेटले, तर मी तिथून घेतले होते 1 किलो टोमॅटो. पावसामुळे सगळ्याच भाज्यांचे भाव जे आहेत ते एकदम आकाशात गगनात गेलेले आहेत. तर मी तर टोमॅटो निवडून घेत होती चांगले, आणि मी 1 किलो टोमॅटो घेतलेले. त्याच्यानंतर कोशिंबीरसाठी मी ते काकडी घ्यायला गेलेली. तर मी ते पाव किलो काकडी घेतली. त्याच्यामध्ये 2च काकड्या आलेल्या. सर्व भाज्या महाग झाल्यात, काय बोलणार आपण. तर मी निघाली काकडी वगैरे घेऊन. लसूण पण खूप महाग झालं आहे. तर आम्ही आता घरी जाण्यासाठी निघालो होतो. तर घरी जाण्याचा रस्ता आमचा. आणि इथे आता तुम्हाला पुढे दिसेलच गणपती. इतके सुंदर सुंदर गणपती आलेले आहेत तिथे, खूप छान आहेत. त्याच्यानंतर आम्ही इथे गेलो, आम्हाला थोडं पाणीपुरी खायची होती तिथे. तर हे शबरी स्नॅक्स आहे, तुम्हाला माहितीच असेल, आहे त्याचं मेनू कार्ड आहे. तर ते शिवाजी कॉलनीमध्ये आहे, माझ्या मिस्टरांचे फ्रेंडच आहेत ते. तर अतिशय सुंदर अशी पाणीपुरी भेटते त्यांच्याकडे. तुम्ही नक्कीच एकदा तिथे जाऊन व्हिजिट करा. सकाळी तिथे इडली सांबार मेदूवडा असं असतं, आणि संध्याकाळी ते पाणीपुरी ठेवतात. त्यानंतर आम्ही शेवपुरी पण ट्राय केलेली, अतिशय सुंदर होती. ते खाल्ल्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. हे पावसामुळे ना काही सुचत पण नाही, काय घ्यावं आणि काय नाही घ्यावं. मी घरी आली, आणि जे सामान आणलं होतं ते व्यवस्थित ठेवून देत होती. त्यानंतर तांदूळ वगैरे काढून घेतलेले, आणि जो पुदिना आणला होता तर तो निवडून घेत होती. मला जितका लागेल तितकाच घेतला मी. त्यानंतर बाकीचा फ्री टाईममध्ये करून ठेवेल मी. तर आता पूर्ण पुदिना जो आहे तो मी निवडून ठेवते. तर तुम्ही बासमती तांदूळाच्या जागी तुम्ही साधे आपले कोलम, आंबेमोहोर ते पण तांदूळ घेऊ शकता. जे तुमच्याकडे अवेलेबल आहे घरामध्ये तांदूळ, तर ते तुम्ही घ्या. माझ्याकडे बासमती तांदूळ होते, तर त्याच्यामुळे मी बासमती तांदूळ घेतलेले. बासमती तांदळाची बिर्याणी खूप छान होते असं पण. त्याच्यानंतर मी ते चांगले वॉश करून घेतले, आणि जेवण बनवता बनवता माझ्या इथे गप्पाही चालू होत्या. तर म्हणजे तांदूळ जे आहेत बासमती तांदूळ, ते जास्त असं चोळून नाही धुवायचे, नाहीतर ते असे त्याचे तुटतात ते. तर असं नॉर्मल असं वरच्यावर आपण धुवून घ्यायचे ते. तर मी आता सगळे तांदूळ धुवून घेते. तर तुम्ही अशी बिर्याणी बनवता का, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. किंवा तुमची पद्धत काय आहे, तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते पण मला सांगा. तर मी आता तांदळाचं पाणी गाळून घेते. टोमॅटो वगैरे आणलेले मी तिथेच ठेवले होते. त्यानंतर आता मी तांदूळ वगैरे धुवून ठेवलेले, आणि त्यात थोडंसं पाणी ठेवलेलं. त्याच्यानंतर मी 2 कांदे घेतलेले मीडियम साईजचे, आणि ते असे मोठे मोठे स्लाईस चिरून घेतलेले त्याचे उभे. तर आता मी टोपामध्ये तेल टाकून घेते. तर बिर्याणीला थोडं तेल जास्तच टाकायचं, म्हणजे कसं त्याचं स्वाद छान लागतो खाताना. तर आता मी तेल टाकून घेतलेलं, आणि 2 तेजपत्ता टाकले होते त्याच्यामध्ये. कारण मी खडे मसाले का ॲड करत नाही, कारण ते नंतर खाताना कोणाकोणाला आवडत नाही. कोणाकोणाला म्हणजे आमच्याच घरात आवडत नाही, कारण ते दाताखाली येतात ना, मग ते खाताना खूप असं तिखट लागून जातं. तर त्याच्यामुळे मी मसालाच ॲड करते. मी खडे मसाले टाकत नाही, फक्त तेजपत्ताच टाकला आहे मी. त्याच्यानंतर जो बारीक चिरून घेतलेला होता कांदा उभ्या स्लाईसमध्ये, तर तो टाकून दिला आहे, आणि तो चांगला परतवून घ्यायचा तेलामध्ये. तो थोडासा असा ब्राऊन होऊन द्यायचा. सगळं मी व्यवस्थित असं फोडून घेते. कांद्याच्या ज्या होत्या ना एकमेकांना चिटकलेल्या स्लाईस, तर त्या अशा फोडून घेते, आणि छान कांदा परतवून घेते.
तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघताय मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपलं हे जे मॅरिनेट करायला ठेवलेलं आपण चिकन, तर ते आपण आता तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर चिकन छान मॅरिनेट झालं होतं, तर ते तेलामध्ये टाकून घेते आणि पूर्ण तेलामध्ये परतवून घेते. चांगलं मिक्स करून घ्यायचं. कांदा, तेल आणि आपलं जे मिश्रण टाकलं होतं आपण मॅरिनेट केलेलं, ते चांगलं एकजीव झालं पाहिजे. तर ते मी पूर्ण परतवून घेतलेलं. त्याच्यानंतर मी थोडासा मसाला अजून ॲड केलेला, कारण आमच्या घरामध्ये तिखट जास्त खातात, तर त्याच्यामुळे मी त्यानुसार मसाला ॲड केलेला. तुम्ही तुमच्या घरामध्ये जसं तिखट लागतं त्यानुसार मसाला ॲड करा त्याच्यामध्ये. तर त्यानंतर आता हे जे टोपामध्ये पाणी ठेवलं आहे मी, तर आपण जे मॅरिनेट करून ठेवलं होतं ना, तर त्यामध्येच थोडंसं पाणी ॲड केलेलं मी. आणि जो पुदिना आणला होता तर तो असा तोडून टाकलेला. तोडून टाकल्याने फ्लेवर अजून छान येतात बिर्याणीला. तो अख्खा टाकल्याने इतके येत नाही जितके तोडून टाकल्यानंतर येतात. तर आता मी पुदिना तोडून टाकलेला त्याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा मस्त मिक्स करून घेतलं होतं. त्यानंतर ते होत होतं चिकन आपलं तेलामध्ये परतत होतं, तोपर्यंत मी जे टोमॅटो आणले होते तर ते मी ठेवत होती भरून रॅकमध्ये. तर टोमॅटो बघून तर भाव बघून तर काही कळतच नाही काय घ्यावं आणि काय नाही. तर आता ते आपलं छान मिक्स झालं होतं मॅरिनेशन वगैरे. तर मी आता जे तांदूळ वॉश करून घेतले होते ते सगळे तांदूळ आता मी त्यात टाकून घेते आहे आणि पूर्ण परात पुसून घ्यायचं. एक पण कण शिल्लक नाही राहायला पाहिजे परातीला. तर आता तांदूळ टाकून झाले होते आणि पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते आहे सर्व. तर जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं मॅरिनेशन जे केलं होतं टोपामध्ये त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आणि तेच पाणी आता मी याच्यामध्ये ॲड करते आहे राईसमध्ये. वरून मी अजून एखादा ग्लास टाकलेला त्याच्यामध्ये, कारण अजून पाणी लागणार होतं त्याच्यामध्ये. जर तुम्हाला गरम पाणी टाकायचं असेल तर तुम्ही गरम पाणी पण ॲड करू शकता, पण मला खूप लेट झाला होता बिर्याणी बनवायला त्यामुळे मी थंडच पाणी ॲड केलं होतं. तर आता बिर्याणी आपली होईलच. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं चांगलं, म्हणजे कसं मसाला चांगला पाण्यामध्ये मिक्स होतो, नाहीतर मग ते गुठळ्या होऊन जातात. त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. मीठ पण आपण मगाशी मॅरिनेशनमध्ये ॲड केलं होतं, तर इथे पण आपलं बेतानेच मीठ टाकायचं आहे. तर मीठ टाकलेलं आहे मी आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. आणि कोणाकोणाला अशी सवय आहे की काही केलं की लगेच हात धुवायची, मला तर आहे. कोणाकोणाला आहे कमेंटमध्ये नक्की सांग. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली बिर्याणी होती आहे. गॅसवरती ठेवली आहे मी आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आहे. तर अशा प्रकारे आपली बिर्याणी तयार झालेली आहे. तर कोणाकोणाला मला काही म्हणजे सजेशन द्यायचं असेल किंवा काही तुम्हाला आवडत नसेल व्हिडिओमध्ये तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तर आता अर्धे जण बोलतील ह्याला तर बिर्याणी नाही बोलत, ह्याला तर पुलाव बोलतात किंवा खिचडी बोलतात. आता प्रत्येकाच्या विभागानुसार भाषा ह्या वेगळ्या वेगळ्या असतात. तर अशा प्रकारे आपला चिकन पुलाव तयार झालेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.